शहरातील वाढत्या वाहतूक शिस्तभंगाच्या तक्रारींना आळा बसावा यासाठी आज प्रादेशिक परिवहन विभाग आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेनं संयुक्त कारवाई करत मध्यवर्ती बस स्थानक परिसरात रिक्षा चालकांविरोधात मोठी मोहीम राबवली। या मोहिमेत एकूण 92 रिक्षा चालकांवर कारवाई करत 63,850 रुपयांचा दंड आकारण्यात आला। कोल्हापूर शहरात अनेक रिक्षा चालकांकडून मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम हाती घेण्यात आली। तपासणी दरम्यान चालक बॅच जवळ न बाळगल्याबद्दल 15 रिक्षा चालकांवर कारवाई, वाहनाच्या आसन क्षमतेत बदल 1 जणावर कारवाई, योग्यता प्रमाणपत्र संपलेल्या 9 रिक्षा चालकांवर कारवाई, गणवेश न वापरणारे 4 रिक्षा चालक, क्षमतेपेक्षा जादा प्रवासी वाहतूक 14 जणांवर कारवाई, मीटर प्रमाणे भाडे न आकारणारे 16 रिक्षा चालकांवर कारवाई, विमा नसलेले वाहन 18 रिक्षा चालकांवर कारवाई, प्रदूषण प्रमाणपत्र नसलेले 9 जणांवर कारवाई, परवान्याचे उल्लंघन करणारे 6 रिक्षा चालकांवर कारवाई, अशी एकूण 92 रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली। यावेळी 63,850 रुपयांचा दंड आकारण्यात आला। या संयुक्त कारवाईत शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे तसेच आरटीओ निरीक्षक विनायक सूर्यवंशी आणि ज्योती पाटील यांनी सहभाग घेतला।